layering of concrete. आवाज येतो का तुम्हाला या व्हिडिओचा? In In some places where there is an acute shortage of water, water curing may not be possible for. याची कहाणी सांगून देतो, मग चित्र बघून घ्या तुम्ही 30 सेकंदासाठी. बघा काय म्हणतोय. मेम्ब्रेन क्युरिंग म्हणजे काय तुम्हाला सांगायची होती. एक पद्धत राहून गेली होती मेम्ब्रेन क्युरिंगची. मेम्ब्रेन क्युरिंग काही नाही, सोपं आहे. आपण काय करणार आहे, ज्या ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम दिसायला भेटतो, जिथं पाणी भेटत नाही, दुष्काळी एरिया आहे. आता दुष्काळी एरियाच्या केसमध्ये आपल्याला पाणी अवेलेबल राहत नाही, जेणे तेने इकडून तिकडून थोडंफार पाणी जमून आपण मिक्सिंग वगैरे करणार. परंतु जे काही आपण फ्रेश कॉन्क्रीट बनवतोय पाणी ॲड करून, त्या पाण्याचाच वापर करून, जो काही ऑलरेडी पाण्याचा वापर केला ना आपण, त्याच पाण्याचा वापर आपल्याला क्युरिंगसाठी करायचा. तुम्ही म्हणाल कसं काय? आपण काय करणार बरं का, आता कॉन्क्रिटिंग वर्क मी करून टाकलं आहे, एक बीम वगैरे बांधून टाकलं आहे. आता मी काय करणार, त्या बीमच्या वरती असे काही मटेरियल, असे काही क्युरिंग मटेरियल मी लावून देतो. हे काय करतात बरं का, आता हायड्रेशनसाठी जे पाणी आपण पाठवलेलं होतं, ते पाणी काय होतं, इव्हॉपरेशन होतं. आणि त्या पाण्याची इव्हॉपरेशन होऊन जे काही आहे ना, वरतीच त्या कवरवरती कवर जो असतो, तो कवर आपण वरतून लपटलेला असतो. तर तो जो काही बीम आहे ना, त्या बीमच्या वरती आपण क्युरिंग मटेरियल काय करून टाकलेत, कव्हर केलेत वरती टॉप सरफेसवरती. मग याची जी वाफ होती ना, ती वाफ काय होते बरं का, तिथेच कंडेन्सेशन होतं. पुन्हा तेच पाणी आपण हायड्रेशनसाठी वापरून टाकत असतो. अशा पद्धतीने केस मला दिसायला भेटत असते. हे बघा, पाणी आपल्याकडे नाही, आपल्याकडे पाणी curing of concrete is done as water added in the concrete gets जे पाणी आहे ते पाणी उडून evaporated जाणार, after ते being आपल्याला तसं placed. नकोय. त्यासाठी आपण काय करणार, If water curing is not possible, covering with a membrane will effectively seal off तर मग आपण the काय करतो, evaporation असं of सील करून water टाकतो from टॉप concrete. सरफेसवरती, पूर्ण सील करून टाकायचं. However, आता काय होईल a बरं का, small amount of water जेव्हा is तुम्ही ते free पाणी अगोदर before मिक्स वगैरे covering करून with the टाकलेलं आहे, किंवा membrane. थोडंफार आता पहिलं पाणी क्युरिंगसाठी पहिलं पाणी तुम्ही वापरलेलं There असणार. are large काय होईल बरं number का, of sealing अशा प्रकारची जी काही compounds मेम्ब्रेन आहे, developed in मेम्ब्रेन recent त्याच्यावरती आपण years. लावून देणार. तो वाफ जी काही होणार, ती वाफ Some जी of काही the कंडेन्स common होईल. आणि हे बघा नाव पण materials दिले, used are कोणकोणते, luminous compounds, बिट्युमिनस कंपाऊंड, पॉलिथिन polyethylene और or पॉलिथिन, polyester वॉटरप्रूफ पेपर, waterproof राईट ना, रबर paper, कंपाऊंड, rubber अशा सगळ्या प्रकारचे आपण compounds, कवरिंग करून etc. देत असतो, जेणेकरून जी वाफ होते, Originally, ती वाफ the होऊन जी ना, वाफ होऊन bituminous तिथल्या तिथे कंडेन्स compound होईल. was being used for this बिट्युमिनस कंपाऊंड पण purpose. वापरतात. क्लिअर झाला का रे मेम्ब्रेन? Bituminous compound मेम्ब्रेन क्युरिंग कळालं तुम्हाला? राईट. सो मेम्ब्रेन क्युरिंग अशा पद्धतीने काही नाही, सिंपल आहे की काय होत होतं आपली हायड्रेशनसाठी जे पाणी आपण मध्ये पाठवलेलं आहे, ॲक्च्युली स्कार्स कोणत्या एरिया आहे बरं का, हा दुष्काळी भाग आहे, जिथे पाण्याचा प्रॉब्लेम दिसायला भेटते. तर मग आता मिक्सिंग करण्यासाठी जेणे त्याने कसं तरी पाणी वापरलं होतं मी, आता तेवढ्याच पाण्याच्या मदतीने मला क्युरिंग करायची पुढची. मग मी कसं करणार बरं का, किंवा थोडंफार पाणी मी पहिल्या एक दोन क्युरिंग मी करणार, ठीक आहे. तर मी काय करलं, बीम वगैरे बनवून टाकला, राईट, किंवा बीम वगैरे बनवून टाकला. आता मी काय करणार, बांधलेला जो फॉर्मवर्क वगैरे काढल्यानंतर मी आता काय करून टाकत असतो, मेम्ब्रेन वगैरे जे त्याच्यावरती मेम्ब्रेन मी पॅक करून देणार, राईट. सो मेम्ब्रेनने मी काय करून टाकणार, कव्हर करून टाकणार. तर काय होणार बरं का, शीट असतील, पॉलिथिन असेल, बिटुमिनस और अस्फाल्टिक इमल्शन असतं, रबर लेटेक्स इमल्शन असतं, इमल्शन ऑफ द रेसिन, व्हर्निश, वॅक्सेस यांच्या मदतीने आपण ते पूर्ण सरफेस काय करतो, कव्हर करून टाकत असतो, राईट. तर ते वाला आपल्याला दिसायला भेटत असते. तर इथपर्यंत आपण आलो होतो, हे झालं होतं आपलं. आता आपल्याला पुढचा भाग शिकायचा आहे, फिनिशिंग. आता काय बघायचं आपल्याला, तो फिनिशिंग. प्रेशरबद्दल पण तुम्हाला लई माहिती दिली होती, आता फिनिशिंगबद्दल बघा. आता नेक्स्ट सिक्वेन्स ऑफ ऑपरेशनमध्ये आपल्याला दिसायला भेटत आहे 6वा नंबरचा फिनिशिंग. काय दिसायला भेटेल बरं का, लक्षात घ्या. तुम्ही काय केलं आहे, कॉन्क्रीटला प्लेस करून दिलं, ठीक आहे. कॉन्क्रीटला प्लेस करून दिलं, प्लेस झाल्या तुम्ही काय करून टाकलं, आता एक क्युरिंग मी शेवटी घ्यायला पाहिजे होती, पण मध्येच मी घेऊन टाकली, ठीक आहे, मध्येच घेऊन टाकली. प्रोसेस कशी असते बघा. आपण काय केलं आहे, आपण कॉन्क्रीटला आपण काय करून टाकलं बरं का, सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन तुम्हाला कसं सांगायचं मी सांगतो, एक कॉमन सेन्सच्या मदतीने तुम्हाला सांगायचे असणार. कॉन्क्रीट प्लेस केल्यानंतर तुम्ही त्याच्यामधून काय करतात, कॉम्पॅक्शन करून घेतात, बरोबर. प्लेसिंग झाली, कॉम्पॅक्शन करून घेणार. कॉम्पॅक्शन झाल्या मी आता त्याची फिनिशिंग करणार. फिनिशिंग करणं म्हणजे काय बरं का, फिनिशिंग करणं म्हणजे काय की तुम्हाला आता प्रॉपरली लेवल करायचं आहे. समजा स्लॅबच्या केसमध्ये मी काय केलं होतं, मी स्लॅबच्या वर्किंगमध्ये कॉन्क्रीट वापरलं होतं, कॉन्क्रीटला मी स्लॅबमध्ये प्लेस केला, त्याला कॉम्पॅक्शन करून टाकला. कॉम्पॅक्शन झाल्या मी त्याच्यावरून काय करतो, लेवल सरफेस करतो. आता लेवल सरफेस करण्यासाठी जे काही मी करणार त्याला मी फिनिशिंग म्हणतो. काय म्हणतो त्याला मी, फिनिशिंग म्हणतो. एक मिनटं, अमोल दरवाजा बंद करून रे, राईट. हां, तर काय बोललो बरं का,
फिनिशिंग करणं म्हणजे काय बरं का, की जो लेवल आहे ना, ती लेवल मी काय करतोय, ती लेवलला मी लेवल करतोय, राईट की नाही. तो कॉन्क्रीट समजा मी स्लॅब बनवण्यासाठी वापरला होता, प्लेस केला, मधले एअर्स व्हाईट काढण्यासाठी कॉम्पॅक्ट करून झाले. आता कॉम्पॅक्ट झालं मी लेवल करणार. लेवल झालं म्हणजे काय, वरचा जो इरेग्युलेटरी असेल ना, ती इरेग्युलेटरी मी दूर करणार, राईट. मग त्यासाठी माझ्याकडे तीन पद्धती असतील किंवा मग त्या तीन पद्धतीने मी काय करतो, फिनिशिंग करतो. तर फिनिशिंग करण्याचे 3 पद्धती आहेत, जे क्रमाने मला वापरायचे असतात. क्रमाने कसे वापरणार, पहिली असते स्क्रीडिंग, दुसरी असते फ्लोटिंग आणि तिसरी असते ट्रॉलिंग, राईट. तर मग काय बरं का, आता ते बघू आपण. मग पहिली जी काय आहे स्क्रीडिंग आहे, दुसरी फ्लोटिंग आहे आणि एक ट्रॉलिंग आहे. या 3 पद्धतीने आपण फिनिशिंग करत असतो. मग आता त्या काय असतात त्या पद्धती तुम्हाला सांगतो. तुम्ही चित्राच्या मदतीने बघू शकता. स्क्रीडिंगबद्दल सांगतो पहिले. स्क्रीडिंग काय असते, तुम्ही आता काय केलेलं आहे, कॉन्क्रीटला आणलेलं आहे, प्लेस केलेलं आहे, कॉम्पॅक्शन झालं आहे. आता पहिली प्रोसिजर काय, की जो काही इरेग्युलरिटी आहे त्याला दूर करण्यासाठी जे पहिल्यांदा तुम्ही करणार ती स्क्रीडिंग असते. ती काय असते, स्क्रीडिंग असते. मग स्क्रीडिंग कशी असते, स्क्रीडिंग असते अशा पद्धतीची. तुम्हाला सांगायचं आहे मला स्क्रीडिंगबद्दल. स्क्रीडिंग कुठे गेला, हा बघा, ही असते आपली स्क्रीडिंग. पहिल्यांदाच जे काही करतो ना आपण स्क्रीडिंग. आलं का लक्षामध्ये. मग तुम्ही या लाकडाच्या मदतीने करा किंवा बघा ते वेगवेगळ्या पद्धतीने कशाही करा. ही झाली स्क्रीडिंग. किंवा दुसरी अजून असू शकते स्क्रीडिंग करण्यासाठी. अजून काय आहे, कुठे गेलं ते व्हिडिओ, टाकला नाही का तो व्हिडिओ मी, हां ठीक आहे. ही झाली स्क्रीडिंग कळालं तुम्हाला, तो हे स्क्रीडिंग. आता 2 नंबर असते फ्लोटिंग म्हणजे काय, स्क्रीडिंग झाल्याच्या नंतर. आता बघा याने स्क्रीडिंग केली ना, ही स्क्रीडिंग झाली. तुमच्या लक्षामध्ये येईल की स्क्रीडिंग झाल्याचा हा जो काही पोर्शन आहे याच्या मागे काय करावं लागतं, मला फ्लोटिंग करावं लागतं. फ्लोटिंग म्हणजे काय, अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही जेवढी काही इरेग्युलेटरी उरलेली असेल ना, तिला दूर करण्यासाठी फ्लोटिंग करतो. आता कसं करतात फ्लोटिंगची प्रोसेस. तो फ्लोटिंग जर बघायला गेलात, फ्लोटिंग कशी आहे, हे बघा, ही फ्लोटिंग आहे, राईट. एक तर लाकडाच्या मदतीने करा किंवा अशा पद्धतीने. तो अजून जास्त तुम्ही काय करतायत, जास्त तुम्ही फिनिशिंग करतायत, म्हणजे जास्त स्मूथ सरफेस बनवतायत, राईट. तर स्क्रीडिंग झाल्यानंतर आपण काय करत असतो, आपण फ्लोटिंग करत असतो. ही फ्लोटिंग आहे आपली, राईट. एक तर लाकडाच्या पद्धतीने करतात लोक, नाही ती या साहित्याच्या मदतीने आपण करू शकतो. ही झाली आपली फ्लोटिंग. आता याच्यामधलं सफिशियंट पाणी उडल्यानंतर, पाणी सफिशियंट उडून जाणार याच्यामधलं. आता तर हे प्रोसेस झाल्यानंतर म्हणजे काय, स्क्रीडिंग झाली, फ्लोटिंग झाली. आता याच्यानंतर आपण काय करणार, आपण ट्रॉलिंग करणार. आता ट्रॉलिंग कशी असते, ही असते आपली ट्रॉलिंग. तेव्हा हे ट्रॉलिंग असते, तो सफिशियंटली पाणी त्याच्यामध्ये उडून गेल्यानंतर हे बघा इकडे काय करतात, ते इकडे स्क्रीडिंग करत आहेत. तो स्क्रीडिंगवर त्याच्या मागं काय चालू असेल, ट्रॉलिंगवर. तर थोडंसं पाणी उडून गेल्यानंतर काय चालू आहे, हे चालेल आपलं ट्रॉलिंग. आपण अजून आहे. सो ट्रॉलिंगसाठी अजून तुमच्याकडे एक व्हिडिओ इथे दिसायला भेटेल, हा बघा. याला म्हणतात ते सफिशियंट पाणी त्याच्यामधून उडून गेल्यानंतर म्हणजे काय, स्क्रीडिंग झाली, स्क्रीडिंगनंतर फ्लोटिंग झाल्याच्या नंतर आपण काय करायचं, ही ट्रॉलिंग करायचं. क्लिअर झालं ट्रॉलिंग झालं. तर मग आता तुम्ही लिहून घेऊ शकतात काय बरं का, फिनिशिंग. सो 6व्या नंबरची आहे फिनिशिंगबद्दल काय डिफिनेशन. इट इज डिफाईन्ड ॲज process of leveling or smoothening. इट इज द प्रोसेस ऑफ लेवलिंग और स्मूथनिंग. आता लेवलिंग आणि स्मूथनिंग तुम्हाला आपलं CPM मध्ये म्हणतोय. आपल्या कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये पुन्हा 2 शब्द येतील बरोबर, लेवलिंग आणि स्मूथनिंग 2 शब्द येतात, राईट. हां, तर बघा काय बोललो तुम्हाला, इट इज डिपेंड ॲट द प्रोसेस ऑफ लेवलिंग और स्मूथनिंग ऑफ टॉप सरफेस ऑफ फ्रेशली प्लेस concrete to achieve the desired appearance. की चल बाबा ॲपिरन्स वगैरे व्यवस्थित दिसायला पाहिजे त्यासाठी. सो इट इज द प्रोसेस ऑफ लेवलिंग और स्मूथनिंग ऑफ टॉप सरफेस ऑफ फ्रेश प्लेस कॉन्क्रीट टू अचीव द डिझायर ॲपिरन्स. क्लिअर. पुढे मला दिसायला भेटते काय बरं का आता, की हे कशा पद्धतीने करणार. सो इट इज डन ॲज फॉलो. कोणत्या पद्धतीने, पहिली स्क्रीडिंग. कॉन्क्रीट आत्ताच्या आत्ता प्लेस केलं आहे, कॉम्पॅक्शनचं काम केलं आहे. कॉम्पॅक्शन झाल्या
फिनिशिंगची जी पहिली प्रोसेस करतो त्याला स्किडिंग करतो. कशाच्या पद्धतीने करू शकता तुम्ही स्किडिंग? लाकडाच्या पद्धतीने करा, राईट. लाकडाच्या पद्धतीने करा. काय असेल, कधी कधी कोणी फावडते, जो फावडा असतो त्या फावड्याच्या पद्धतीने पण कोणीतरी लेवल करत असतं पहिल्यांदा सुरुवातीलाच, राईट ना, त्याला पण आपण स्किडिंग म्हणणार. सो स्किडिंग इन द चिंबट याच्यामध्ये काय लिहायचे? स्ट्रायकिंग ऑफ म्हणजे वरती असणारी जी इरेग्युलेटरी आहे ना तिला बाहेर काढणं. तो स्ट्रायकिंग ऑफ द एक्सेस कॉन्क्रीट, जे एक्सेस कॉन्क्रीट असेल त्याला काढणं. एक्सेस कॉन्क्रीट, स्ट्रायकिंग ऑफ म्हणजे काढायचं. स्ट्रायकिंग ऑफ द एक्सेस कॉन्क्रीट टू ब्रिंग द टॉप सरफेस up to proper grade is called screeding. ग्रेड म्हणजे काय? लेवल. ग्रेड म्हणजे काय? लेवल. तुम्हाला माहिती आहे ग्रेडिंग तुम्हाला शिकवले ना मी याच्यामध्ये हायवेमध्ये. तर ग्रेड म्हणजे काय असते? लेवल. तर आता काय बोललो आहे? स्ट्रायकिंग ऑफ द एक्सेस कॉन्क्रीटला रिमूव्ह करायचं जेणेकरून आपला टॉपचा सरफेस प्रॉपर लेवल होईल किंवा ग्रेड राईट का, त्याला म्हणतो आपण स्क्रीडिंग. स्क्रीडिंग कळालं का तुम्हाला? कमेंट करा. स्क्रीडिंग क्लिअर? आकृती पण दाखवली मी. स्किडिंग क्लिअर, राईट. सो फ्लोटिंग दुसरं ऑपरेशन याच्यामध्ये, फिनिशिंगमध्ये दुसरं ऑपरेशन काय करणार? रिमूव्हिंग द इरेग्युलॅरिटी. आता लेवल झाली बरं का, आता ते लेवल झालेलं आहे. आता स्किडिंग झाली, लेवल झालं. आता त्याच्या पुढची प्रोसेस आहे. तो पुढची प्रोसेस काय होती? फ्लोटिंग. पुढची काय होती? फ्लोटिंग. नाव टाकून द्या फ्लोटिंग. फ्लोटिंगमध्ये लिहायचे रिमूव्हिंग द irregularity on the surface of concrete which are left after screeding. स्किडिंग झाल्याच्या नंतर जी काही इरेग्युलरिटी उरलेली आहे त्याला काय करायची? ती इरेग्युलरिटी रिमूव्ह करायची आहे. त्यासाठी फ्लोटिंग करणार, राईट. त्यासाठी काय करणार? फ्लोटिंग करणार, राईट. सो रिमूव्हिंग ऑफ द इरेग्युलरिटी ऑन द सरफेस ऑफ द कॉन्क्रीट विच आर लेफ्ट आफ्टर स्किडिंग झालं. ते झालं. पुढे काय? इट इज डन बाय वुडन फ्लोटच्या मदतीने पण करतात. त्या नावं काय त्यातलं काही विचारणार नाही कोण. वुडन फ्लोटच्या मध्ये वेगवेगळ्या पद्धती डेव्हलपड झाल्या आहेत. स्किडिंग झाल्याच्या नंतर आता लोक स्किडिंगसाठी लाकडाच्या फळ्या वापरतात. पुन्हा आता अजून जास्त तुम्हाला इरेग्युलरिटी दूर करायची, पुन्हा तुम्ही दुसरं काहीतरी यूज करणार. त्याचं की तुम्हाला दाखवलेत मी 2 इमेज, राईट. पुढे असते काय आता? तिसरं ट्रॉलिंग. तिसरं काय? ट्रॉवेलिंग. तर ट्रॉवेलिंग म्हणजे काय बरं का? सो इथे लिहा याच्यामध्ये फायनल ऑपरेशन ऑफ फिनिशिंग be done after all excess water has evaporated. कधी करायची तुम्हाला ही? मॅक्झिमम पाणी उडून गेल्यानंतर. म्हणजे पहिले स्किडिंग करून टाकली, फ्लोटिंग करून टाकली, थोडंसं थांबून घेतलं तुम्ही, राईट. एखादी झोप काढून घेतली, थोडंसं पाणी त्याच्यामध्ये उडून गेले, त्याच्यानंतर स्किडिंग करायची. सो इट इज डन आफ्टर ऑल एक्सेस वॉटर. all excess water has evaporated by steel float. कशाच्या मदतीने? स्टील फ्लोट इन कोनिकल शेप. इन कोणते सर्क्युलर याच्यामध्ये होतं का बघा त्याच्यामध्ये, राईट. सो स्टील फ्लोट इन कोनिकल शेप टू गिव स्मूथ फिनिश. तर तुम्हाला फिनिशिंगचं जर का सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन विचारला फिनिशिंगमध्ये, तर स्किडिंग 1 नंबर, फ्लोटिंग 2 नंबर, ट्रॉलिंग 3 नंबर. क्लिअर झालं काय सगळं तुम्हाला? क्लिअर झालं? नाउ नेक्स्ट पॉईंट, प्रॉपर्टी ऑफ कॉन्क्रीट. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्क्रीटमध्ये पहिली प्रॉपर्टी वर्केबिलिटी. पहिली प्रॉपर्टी काय? वर्केबिलिटी. चला सगळ्यांनी लक्ष द्या. वर्केबिलिटी म्हणजे काय हे तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे, राईट. परंतु आपण त्यांना पुन्हा आता व्यवस्थित डिस्कशन करू. काय असते वर्केबिलिटी? काय असते वर्केबिलिटी आणि कन्सिस्टन्सीचा फरक तुम्हाला कुठे ना कुठेतरी विचारतील कोणी ना तरी. पण या दोघांमध्ये फरक दिसायला भेटतो. सारखे नाही येते आतापर्यंत, आपण त्याला सारखं घेऊन घेतो कारण की आपण तिथपर्यंत पोहोचलो नव्हतो. आता इथपर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला कळायला भेटेल की वर्केबिलिटी आणि कन्सिस्टन्सीमध्ये फरक असतो. कसा फरक असतो बघा. आता
वर्केबिलिटी म्हणजे काय बरं का, की कॉन्क्रीटची वर्केबिलिटी म्हणजे काय, की तुम्ही त्याच्यावरती किती इझिली काम करू शकतात. त्या कॉन्क्रीटपासून तुम्ही किती इझिली काम करू शकतात. कोणतं काम बरं का रे, कोणतं काम, तुम्ही त्याला मिक्सिंग करायचं काम म्हणतात. सो किती इझिली तुम्ही मिक्स करू शकतात, किती इझिली तुम्ही ट्रान्सपोर्ट करू शकतात, किती इझिली तुम्ही प्लेस करू शकतात, किती इझिली तुम्ही त्याला कॉम्पॅक्ट करू शकतात. राईट, हे जे काही वर्किंग आहेत, हे वर्किंग तुम्ही किती इझिली करू शकतात, त्याला म्हणतो आपण वर्केबिलिटी. त्याला काय म्हणतो आपण, वर्केबिलिटी. तर वर्केबिलिटी म्हणजे काय बरं का, एज विथ विच कॅन बी वर्क विथ कॉन्क्रीट. कॉन्क्रीटसोबत आपण किती इझिली काम करू शकतो, कॉन्क्रीटसोबत आपण किती इझिली काम करू शकतो ना, त्याला म्हणून देतो आपण वर्केबिलिटी. आता मला तुम्ही सांगा, एखाद्या कॉन्क्रीटची वर्केबिलिटी डिपेंड कशावरती करून जाते, तुम्ही म्हणाल आतमध्ये असणाऱ्या फ्रिक्शनवरती. लक्षामध्ये, आतमध्ये असणाऱ्या फ्रिक्शनवरती. जर समजा कॉन्क्रीटच्या आतमध्ये असणारे जे काही ॲग्रिगेट वगैरे असतील, त्यांच्यामध्ये जर का फ्रिक्शन जास्त होत असेल, तर फ्रिक्शन जास्त होत असेल म्हणजे काय, कॉन्टॅक्ट एरिया जास्त असल्या कारणाने फ्रिक्शन जास्त होते. जर फ्रिक्शन जर का जास्त होत असेल ना, तर त्या अशा कॉन्क्रीटवरती काम करायला आपल्याला अवघड जात असतं. अशा कॉन्क्रीटवरती काम करायला अवघड जात असतं का, कारण की त्या फ्रिक्शनला पण ओव्हरकम करायचं असतं. तर फ्रिक्शनच्या ओव्हरकम करण्यामुळे आपली बरीचशी जी काय एनर्जी वगैरे वाया जात असते. तो देअरफॉर आपण काय म्हणतो, की फ्रिक्शन जर का जास्त असेल तर वर्केबिलिटी काय निघून येईल, कमी निघून येईल, काम करणार नाही ते चांगल्या पद्धतीने. सो वर्केबिलिटी म्हणजे काय, त्या कॉन्क्रीटवरती तुम्ही किती इझिली काम करू शकतात. राईट का ना, तर त्याला तुम्ही ट्रान्सपोर्ट करू शकतात, प्लेस करू शकतात, कॉम्पॅक्ट करू शकतात, किती इझिली करू शकतात, त्याला म्हणतो आपण वर्केबिलिटी. राईट, परंतु याला टेक्निकली वर्केबिलिटी खूप भारी पद्धतीने डिफिनेशन दिलेलं आहे. ते डिफिनेशन देऊन त्याचा अर्थ आपण समजून घेऊ. राईट, तो वर्केबिलिटी टाकला तुम्ही. प्रॉपर्टी ऑफ कॉन्क्रीटमध्ये पहिलं आहे वर्केबिलिटी. वर्केबिलिटीला डिफाईन करतो. It is defined as property of concrete. It is defined as property of concrete which determine the amount of useful internal work required to produce full compaction. याचा मिनिंग काय होतो लक्षात घ्या रे. काय म्हटले बघा, ही डिफिनेशन एकदम बढिया आहे. परीक्षेमध्ये ही डिफिनेशन पण विचारून घेतील. वर्केबिलिटीची डिफिनेशन काय दिली वाचून घ्या एकदा. ही वर्केबिलिटी ही कॉन्क्रीटची प्रॉपर्टी आहे, बरोबर. ती काय करते, ती डिटरमाइन करते. काय डिटरमाइन करते बरं का, अमाऊंट ऑफ युजफुल इंटरनल वर्क रिक्वायर्ड टू प्रोड्यूस फुल कॉम्पॅक्शन. लक्षात घ्या, या डिफिनेशननुसार तुम्ही वर्केबिलिटीला समजून घेतात. काय डिफिनेशन आहे हे समजवण्याचा प्रयत्न करतो. लक्ष द्या. आता माझ्याकडे दोन कॉन्क्रीट आहे, हा एक कॉन्क्रीट आहे आणि हा एक कॉन्क्रीट आहे. आता मला बघायचं की या दोन कॉन्क्रीटपैकी वर्केबिलिटी कोणाची जास्त आहे. मग मी काय करतो माहिती आहे का, यांचं कॉम्पॅक्शन करतो. काय करतो याचं मी कॉम्पॅक्शन करतो. आता कॉम्पॅक्शन करण्यासाठी तुम्हाला काय लागेल, कॉम्पॅक्शन करण्यासाठी आपल्याला काय लागत असते, एनर्जी लागत असते. राईट, इथे पण मला कॉम्पॅक्शन करायचं आहे. तो दोघांचे कॉम्पॅक्शन मला 100% करायचं आहे, 100% कॉम्पॅक्शन करायचं आहे. राईट, सो डिग्री ऑफ कॉम्पॅक्शन जी काय आहे दोघांची सेम निघून येते. मला 100% दोघांचं कॉम्पॅक्शन करायचं आहे. मग मला लक्षामध्ये येईल काय बरं का, की दोन कॉन्क्रीट मी घेतलेले आहेत आणि त्या दोन कॉन्क्रीटला मला फुल्ली कॉम्पॅक्ट करायचं आहे, एकदम परफेक्ट कॉम्पॅक्ट करायचं आहे, कोणत्याही प्रकारचं व्हाईट त्याच्यामध्ये राहू द्यायचं नाही आहे. मग कॉम्पॅक्ट करायला तुम्हाला एनर्जी लागेल. कॉम्पॅक्ट करायला काय लागेल, एनर्जी लागेल. कशासाठी एनर्जी लागते, आतमध्ये असणारे जे काही असेल ते काय असेल त्याला मला कॉम्पॅक्शन करण्यासाठी मला एनर्जी लागते, एवढी बात कन्फर्म आहे. राईट, हां सांगतो आता बघा. तर मला ज्या ठिकाणी इथं पण एनर्जी देतो आहे, इथे पण तो कॉम्पॅक्ट करण्यासाठी मी एनर्जी देतो, एवढी बात कन्फर्म आहे. जिथं माझी एनर्जी जास्त निघून येईल तर याचा अर्थ काय होतो बरं का, जिथं तुम्हाला एनर्जी जास्त निघून येते याचा अर्थ काय बरं का रे, आतमध्ये काहीतरी फ्रिक्शन होत असेल, त्या फ्रिक्शनला ओव्हरकम करण्यामध्ये ती एनर्जी जात असेल, तर इथे एनर्जी जास्त का निघून येते, ज्या केसमध्ये एनर्जी जास्त निघून येते फॉर सेम डिग्री ऑफ कॉम्पॅक्शन, याचा अर्थ याची वर्केबिलिटी कमी आहे. कमी. क्लिअर झाला का रे. जर एनर्जी तुम्हाला जास्त लागते, समजा कॉन्क्रीट होता, कॉन्क्रीट जे ना मिक्स करून घेतलं मी, त्या कॉन्क्रीटला मी आता एखाद्या बॉक्समध्ये कॉम्पॅक्ट करतोय. फुल कॉम्पॅक्शनसाठी तो फुल कॉम्पॅक्ट करण्यासाठी मला एनर्जी भरून द्यावं लागते. तर एनर्जी दोन सॅम्पल होते बरं का, इकडे वेगळं कॉन्क्रीट, इकडे वेगळं कॉन्क्रीट, दोघांना करतोय मी कॉम्पॅक्ट करतोय. दोघांना कॉम्पॅक्ट करण्यासाठी डिग्री ऑफ कॉम्पॅक्शन सेम आहे, म्हणजे मला फुल्ली त्यांना कॉम्पॅक्ट करायचं आहे. एका इकडच्या सॅम्पलमध्ये खूप जास्त एनर्जी लागली, इकडे कमी एनर्जी लागली. जिकडे एनर्जी जास्त लागली असेल त्याची वर्केबिलिटी कमी असेल. क्लिअर झालं का रे. हा त्याचा मिनिंग होत असतो, हा असा मिनिंग असतो. तो वर्केबिलिटीला काढण्यासाठी लोक असं प्रयत्न करतात. हा एक बेसिक रिक्वायरमेंट असते
की फुल कॉम्पॅक्शन करण्यासाठी, राईट, फुल कॉम्पॅक्शन करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने त्याला डिफाईन करावं लागत असते. हा पॉईंट क्लिअर झाला का तुम्हाला? क्लिअर झाला नेहा? राईट. तो पुढे इट कॅन ऑल्सो बी टर्म ॲज एज with which we can work with concrete. हे पण तुम्हाला सांगतील की किती इझिली आपण त्या कॉन्क्रीटसोबत काम करू शकतो, त्याला वर्कॅबिलिटी म्हणतात. वर्कॅबिलिटीला डिपेंड करण्याचा दुसरा तरीका काय बरं का? वर्कॅबिलिटी डिपेंड करण्याचा दुसरा तरीका काय की डिग्री ऑफ 100% डिग्री ऑफ कॉम्पॅक्शनसाठी जी एनर्जी निघून येत असते त्याच्या बेसिसनुसार आपण वर्कॅबिलिटी ठरवून देत असतो. देअरफॉर वर्कॅबिलिटी इज व्हॉट? वर्कॅबिलिटी ही ॲब्सोल्यूट टर्म नाही आहे, ही पण एक रिलेटिव्ह टर्म आहे. कशा पद्धतीने ते पुढे कळून देईल. वर्कॅबिलिटी हा जो पॅरामीटर आहे ना, ही जी एक प्रॉपर्टी आहे, ही कॉन्क्रीटची प्रॉपर्टी आहे, बट ही कॉन्क्रीटची प्रॉपर्टी दाखवणारी एक ॲब्सोल्यूट टर्म नाही आहे, एक रिलेटिव्ह टर्म आहे. रिलेटिव्ह टर्म म्हणजे काय? तुम्हाला दोन गोष्टीला रिलेटिव्हली बोलावं लागेल, ते बघून पुढे तो, ठीक आहे, ते पुढे जाऊन बघणार आहे. नोट. आता नोट काय लिहायची बरं तुम्हाला? वर्कॅबिलिटी आणि कन्सिस्टन्सी हे दोघं वेगळ्या टर्म्स आहेत, हे तुम्हाला लिहायचे. वर्कॅबिलिटी काय असते की तुम्ही त्या कॉन्क्रीटवरती किती इझिली काम करू शकतात, ती असते आपली वर्कॅबिलिटी. कन्सिस्टन्सी म्हणजे काय असते? कन्सिस्टन्सी म्हणजे काय? डिफॉर्मेशन. कन्सिस्टन्सी शब्द कशाचा? एथ विच इझिली तुम्ही काय करता, त्याला डिफॉर्म करतात. तर किती इझिली तुम्ही त्या कॉन्क्रीटला डिफॉर्म करू शकतात त्याला म्हणतो आपण व्हॉट? कन्सिस्टन्सी. फरक आहे गोष्टींमध्ये. कन्सिस्टन्सीला फ्लुइडिटी. कन्सिस्टन्सी कशावरती डिपेंड करून जाते? फ्लुइडिटी. जेवढा कॉन्क्रीट जास्त फ्लो करत असेल, जेवढा जास्त तो फ्लो करणार त्याची कन्सिस्टन्सी तेवढी जास्त. जेवढा कॉन्क्रीट जास्त फ्लो करणार त्याची कन्सिस्टन्सी जास्त. पण मला एक सांगा, मला काम करायचं होतं, मला जे ना जो काही आपला बेल्ट कन्व्हेयर आहे त्या बेल्ट कन्व्हेयरच्या ठिकाणी मला काय करायचं आहे? कॉन्क्रीटची रिक्वायरमेंट आहे. मग बेल्ट कन्व्हेयरच्या ठिकाणी मला कॉन्क्रीटला ट्रान्सपोर्ट करून न्यायचं आहे. आता कॉन्क्रीट कसं लागत असतं त्या केसमध्ये? स्टिप लागत असतं. वर्कॅबिलिटी काय असायला पाहिजे त्याची? 50 mm पेक्षा वर्कॅबिलिटी, स्लंप व्हॅल्यू जी असते ना 50 mm पेक्षा वर्कॅबिलिटी त्याची कमी लागत असते, राईट. मग मला काय दिसायला भेटतं यार की मला त्याच्या कॉन्क्रीटवरती काम करायचं आहे, पण काम करण्यासाठी तसं असायला पाहिजे, तसा असायला पाहिजे, स्टिप असायला पाहिजे तो. कन्सिस्टन्सी काय सांगत असते? कन्सिस्टन्सी म्हणजे फ्लुइडिटी, राईट की नाही. आता मला सांगा, एखाद्या कॉन्क्रीटची खूप जास्त फ्लुइडिटी दिसायला भेटते, म्हणजे इझिली तो कॉन्क्रीट फ्लो करतोय. इझिली कन्सिस्टन्सी तुम्हाला माहिती आहे ना, मातीमध्ये मी शिकलेलं आहे सगळं, राईट की नाही. तर ते ना तो इझिली फ्लो करून जातो तो कॉन्क्रीट. मग आता तो इझिली जर का समजा फ्लो करून जात असेल, त्याची कन्सिस्टन्सी व्हॅल्यू जास्त आहे, पण मी असं म्हणू शकणार नाही की त्याची वर्केबिलिटीची व्हॅल्यू जास्त असेल, राईट. का म्हणणार नाही मी? कारण की हा जो कॉन्क्रीट जास्त फ्लुइडिटीवाला आहे याला मी त्या बेल्ट कन्व्हेयरवरती वापरता येईल का मला? नाही. तर त्या ठिकाणी मी काम करू शकतोय का? नाही. मग या कॉन्क्रीटचा वापर करून मी त्या बेल्ट कन्व्हेयरवरती काम करू शकत नाही आहे ना, तर या कॉन्क्रीटची या केसमध्ये वर्केबिलिटी दिसून येत नाही आहे. लक्षामध्ये. तर वर्केबिलिटी म्हणजे किती इझिली तुम्ही त्याच्यावरती काम करू शकतात. आता मला सांगा, कॉन्क्रीटमध्ये ना खूप जास्त पाणी एकदम फ्लुइडिटी दिसायला भेटते, त्याची कन्सिस्टन्सी आहे, पण वर्केबिलिटी बी असेल असं बोलता येत नाही. का? कारण की वर्केबिलिटी डिपेंड करून जात असते कोणत्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन वर्कमेन तुम्ही वापरताय. लक्षामध्ये. सो देअरफॉर नोट, वर्केबिलिटी is a different from consistency. Workability is different from consistency. As consistency काय इंडिकेट करत असते? कन्सिस्टन्सी इंडिकेट दी फ्लुइडिटी. किती इझिली डिफॉर्म होतो म्हणतात तिकडे तुम्ही, राईट. डिफॉर्म होणं वेगळी बात आहे, काम करणं वेगळी बात आहे. लक्षात. सो वर्केबिलिटी इज अ डिफरंट फ्रॉम द कन्सिस्टन्सी. ॲज consistency indicates fluidity or mobility of concrete. लक्षामध्ये. कन्सिस्टन्सी म्हणजे काय? कन्सिस्टन्सी काय इंडिकेट करत असते? फ्लुइडिटी और मोबिलिटी इंडिकेट करत असते. लक्षात ठेवायचं. फ्लुइडिटी और मोबिलिटी इंडिकेट करत असते आपली कन्सिस्टन्सी. ठीक झालं. पुढे काय बरं का? आता गंमत बघा. हीच तुम्हाला जो पॉईंट बोललो की ज्याची जास्त कन्सिस्टन्सी आहे तो वर्केबल कॉन्क्रीट असेल असं नसतंय. लक्षामध्ये. कन्सिस्टन्सी आहे म्हणजे त्याची फ्लुइडिटी जास्त आहे, त्याची मोबिलिटी जास्त आहे, राईट की नाही. परंतु त्याला जर का समजा मला मासिव्ह कॉन्क्रीटमध्ये वापरायचं असेल ना, तर मासिव्ह कॉन्क्रीटमध्ये मला वर्केबिलिटी कमी लागत असते. त्या केसमध्ये हायर कन्सिस्टन्सीवाला माझ्या काही कामाचा नाही आहे. तो पॉईंट काय लिहायचा होता तुम्हाला खालचा? पॉईंट काय लिहायचं आहे? कॉन्क्रीट विथ हाय कन्सिस्टन्सी. Concrete with high consistency may not be
वर्केबल मे नॉट बी वर्केबल. लक्षात घ्या, हाय कन्सिस्टन्सी आहे म्हणून वर्केबल आहे असं बोलता येत नाही बरं का, अशी कमेंट नाही करता येणार. राईट. सो कन्सिस्टन्सी कॉन्क्रीट विथ हाय कन्सिस्टन्सी मे नॉट बी वर्केबल फॉर अ पर्टिक्युलर जॉब. पर्टिक्युलर जॉब याचा अर्थ काय, वर्क जे डिपेंड करून जातं फॉर द पर्टिक्युलर जॉब. राईट. अँड concrete having same consistency may vary in workability. समजा रे, दोन कॉन्क्रीट आहेत, हा एक कॉन्क्रीट, दोघांची कन्सिस्टन्सी सारखी म्हणजे काय, मोबिलिटी सारखी. दोघांची मोबिलिटी सारखी म्हणजे काय, फ्लुडिटी सारखी. ओके, इथपर्यंत ओके. तर दोन कॉन्क्रीट आहे, त्यांची कन्सिस्टन्सी सारखी, पण तुम्हाला दिसायला भेटेल या दोघं कॉन्क्रीटची वर्केबिलिटी वेगळी दिसायला भेटेल. कशा पद्धतीने, या कॉन्क्रीटची कन्सिस्टन्सी सारखी आहे, पण या कॉन्क्रीटला वापरतोय मी फाउंडेशन वर्कमध्ये, या कॉन्क्रीटला वापरतोय मी मासिव्ह कॉन्क्रीटमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्या तरी काममध्ये. तुमच्या लक्षामध्ये येईल काय, की हा जो कॉन्क्रीट ना फाउंडेशनसाठी काही कामाचा नाही आहे, त्याच्यावरती कामच करता येत नाही फाउंडेशनच्या वर्कमध्ये. मला जर का समजा हा वाला कॉन्क्रीट मला त्या फाउंडेशन वर्कमध्ये जर का समजा कामच करता येत नसेल, तर तो वर्केबिलिटी असेल का त्याची, नाही, त्याची वर्केबिलिटी कमी म्हणेल मी. राईट. पण हा वाला जो कॉन्क्रीट आहे मला दुसऱ्या एका कन्स्ट्रक्शन वर्कमध्ये एकदम चांगला आहे, त्याची वर्केबिलिटी मला दिसायला भेटते. मग कळतं आहे का तुम्हाला, की दोन कॉन्क्रीट त्यांची कन्सिस्टन्सी जरी सारखी असते ना, त्याची वर्केबिलिटी वेगळी निघून येईल. कशा पद्धतीने, सो वर्केबिलिटी इज डिपेंड अपॉन व्हॉट, वर्केबिलिटी कशावरती डिपेंड करून जाते, तुम्ही कोणत्या वर्कसाठी वापरतायत. तर ज्या वर्कसाठी वापरतात ना त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसायला भेटेल, वर्केबिलिटी दिसायला भेटेल. क्लिअर झाला का पॉईंट क्लिअर झाला रे. सो सिन्स workability is not absolute property of वर्केबिलिटी इज नॉट ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी नाही, ती रिलेटिव्ह प्रॉपर्टी. कोणाच्या तरी रिलेटिव्हली बोलावं लागेल. कोणाच्या रिलेटिव्ह बोलणार मी, वर्कनुसार. कोणता जॉब, तुमचा जॉब कोणता आहे, फाउंडेशन वर्क आहे का, कोणता वर्क आहे, त्या वर्कच्या रिस्पेक्टनं तुम्ही बोलणार, त्या वर्कच्या रिस्पेक्टनं वर्केबिलिटी काढतात. त्यामुळे आपण काय बोलतो, वर्केबिलिटी ही कॉन्क्रीटची प्रॉपर्टी आहे, परंतु ती ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी नाही आहे. राईट. तर कुठपर्यंत आलेलं, सिन्स वर्केबिलिटी इज नॉट ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी ऑफ कॉन्क्रीट, it is indicated by different parameter. Right. वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रीट डिपेंड अपॉन द फॉलोइंग. इथपर्यंत कळालं का तुम्हाला काय बोललो मी. सो इट इज इंडिकेटेड बाय डिफरंट पॅरामीटर. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय म्हणतो मी, जी वर्केबिलिटी ही कॉन्क्रीटची प्रॉपर्टी आहे बरोबर, पण ती ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी नाही आहे, ती रिलेटिव्ह प्रॉपर्टी आहे. कशी रिलेटिव्ह प्रॉपर्टी, ती तुम्हाला वेगवेगळ्या पॅरामीटरवरून, लक्षात घ्या, वेगवेगळ्या पॅरामीटर म्हणजे काय सांगतो तुम्हाला मी आता. मला जे की ना वेगवेगळे काम करायचं, मला बिल्डिंगमध्ये काम करायचं आहे, तर बिल्डिंगमध्ये जे काही कॉन्क्रीट मला लागते त्याची वर्केबिलिटी वेगळ्या दृष्टिकोनाने असेल, फाउंडेशनमध्ये वेगळे असेल. राईट की नाही. तर वर्केबिलिटी तुम्हाला कळालं का, वर्केबिलिटी म्हणजे काय, कन्सिस्टन्सी आणि वर्केबिलिटीमधला फरक तुम्हाला विचारतील, लक्षामध्ये राहू द्या तुम्ही तो पक्का. राईट, पक्का लक्षामध्ये राहू द्या. आता फॅक्टर अफेक्टिंग द वर्केबिलिटी, मला तुम्हीच सांगा आता. फॅक्टर अफेक्टिंग वर्केबिलिटी, फॅक्टर अफेक्टिंग द वर्केबिलिटीबद्दल डिस्कशन करायचे. आता काय डिस्कशन करायचं बरं का, तुम्ही मला सांगा. मी तुम्हाला शिकवलेले फॅक्टर अफेक्टिंगमध्ये ॲग्रिगेटच्या साईजवरून, ॲग्रिगेटच्या शेपवरून, ॲग्रिगेटच्या टेक्स्चरवरून, ॲग्रिगेटच्या ग्रेडिएशनवरून, राईट, याच्यावरून मी तुम्हाला बोललेलो आहे. तुम्हाला आठवतं असेल तर आता त्याच्याबद्दल आपण कमेंट करणार आहे. एक पॉईंट आपण उचलूया. राईट. पहिला आहे फॅक्टर अफेक्टिंग द वर्केबिलिटी. मी फक्त नाव लिहिणारी बरं का, मधली कहाणी मी सगळी सांगितलेली, मधली कहाणी बोलणार नाही. मधली कहाणी तुम्ही लिहिलेली पण असेल अगोदर. शेप ऑफ ॲग्रिगेट, ॲग्रिगेटचा शेप कोणता असतो बरं का, ॲग्रिगेटचा शेप कोणता असतो, ॲग्रिगेटचा शेप असतो राऊंडेड, राऊंडेड असतो, अँग्युलर असतो, इलॉंगेटेड असतो, फ्लेकी असतो. 4 प्रकारचे आपल्याला काय दिसायला भेटत असतात. राऊंडेड बघा, राऊंडेड झालं, अँग्युलर झालं, इलॉंगेटेड झालं, फ्लेकी झालं. आता मी ज्याला विचारेल त्याने मला उत्तर द्यायचं, ज्याला उत्तर त्याने माईक काढून मला उत्तर सांगा. राईट. पहिले नेहात तू मला सांग की जर समजा पार्टिकलचा शेप राऊंडेड असेल तर वर्केबिलिटीवरती काय परिणाम होईल.
1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. नेहा सांग. जर समजा ॲग्रिगेटचा शेप राऊंडेड असेल, ॲग्रिगेटचा शेप राऊंडेड असेल तर वर्केबिलिटीवरती कमेंट कर. जर राऊंडेड असेल तर काय बोललो होतो आपण, राऊंडेड जर का असेल तर पॉईंट टू पॉईंट कॉन्टॅक्ट होईल. पॉईंट टू पॉईंट कॉन्टॅक्ट असेल तर काय बरं का रे, पॉईंट टू पॉईंट कॉन्टॅक्ट जर का असेल, आपण अगोदरच बोललो होतो काय बरं का, की स्ट्रेंथ आणि वर्केबिलिटीबद्दल बोललो होतो आपण. आता मला इथं काय बोलायचं आहे, मला फक्त वर्केबिलिटीबद्दल बोलायचं आहे. पॉईंट टू पॉईंट कॉन्टॅक्ट आहे म्हणजे कॉन्टॅक्ट एरिया खूप कमी आहे. कॉन्टॅक्ट एरिया कमी आहे म्हणजे फ्रिक्शन खूप कमी आहे. फ्रिक्शन जर का समजा कमी असेल, तुमच्याकडे पाहिजे तेवढं काय आहे, तुमच्याकडे पाहिजे तेवढी पेस्ट आहे आणि फ्रिक्शन खूप कमी निघून येते. फ्रिक्शन जर का कमी आलं तर वर्केबिलिटी काय निघून येईल, जास्त निघून येईल. मग काय बोलता तुम्ही आता याच्यावरती, तर तुम्ही शेपबद्दल काय बोलणार, शेपमध्ये लिहिणार अँग्युलर, सॉरी राऊंडेड. राऊंडेडच्या केसमध्ये वर्केबिलिटी काय असणार, इथं वर्केबिलिटी तो इथे शेप लिहितो, तक्तात काढून बनवूया ना, तक्ता बनवून घेऊया. राईट, इथं आहे शेप ऑफ ॲग्रिगेट, शेप ऑफ ॲग्रिगेट, आणि इकडे काय, सो इथं शेप ऑफ ॲग्रिगेट आहे आणि इथं काय बरं का, इथं आहे वर्केबिलिटी. वर्केबिलिटी तो कमेंट करा. राऊंडेड वर्केबिलिटी इज व्हॉट, हाय. अँग्युलर, कुलदीप अँग्युलरबद्दल कमेंट कर. अँग्युलर वर्केबिलिटी इज व्हॉट, कमी. स्ट्रेंथ जास्त भेटेल पण वर्केबिलिटी तुम्हाला, हे क्वेश्चन आहेत सगळ्या, हे सगळे तुमचे क्वेश्चन आहेत, मी अगोदरच बोललो होतो, हे सगळे क्वेश्चन आहेत तुमचे. सो झालं. नंतर पुढचा उचूया आपण, आता दोघं सोबत बोलून घेऊया. समजा इकडे बोलतो मी इलॉंगेटेड, इलॉंगेटेड वर्केबिलिटी कमी, आणि फ्लेकी, फ्लेकी त्या केसमध्ये वर्केबिलिटी कमी. राईट, वर्केबिलिटी बी कमी, स्ट्रेंथ पण कमी असते. क्लिअर झाला का तक्ता. तो शेप ऑफ ॲग्रिगेटनुसार तुम्ही फॅक्टर सांगून दिला आहे, वर्केबिलिटीवरती कोणता फॅक्टर अफेक्ट करतो, तर शेप ऑफ ॲग्रिगेट अफेक्ट करतो, त्याचं डिस्कशन आपण करून टाकलं, तक्ताच काढून टाकला. पुढे सरफेस टेक्स्चर, तो दुसरा काय सरफेस टेक्स्चर. दुसरा कोणता फॅक्टर आहे तो वर्केबिलिटीला अफेक्ट करतो, तो आहे सरफेस टेक्स्चर. सरफेस टेक्स्चर, सरफेस टेक्स्चरबद्दल कमेंट करा. दोन प्रकारचे सरफेस टेक्स्चर आपल्याकडे. सो सरफेस टेक्स्चर, कोणकोणता सरफेस टेक्स्चर आपल्याकडे, तो स्मूथ, इथं वर्केबिलिटी, वर्केबिलिटी स्मूथ आणि रफ. स्मूथच्या केसमध्ये वर्केबिलिटी जास्त निघून येईल, रफच्या केसमध्ये वर्केबिलिटी कमी निघून येईल. बोला झालं का, क्लिअर. क्लिअर. नेक्स्ट साईज ऑफ ॲग्रिगेट, 3 नंबर, साईज ऑफ ॲग्रिगेट. साईज ऑफ ॲग्रिगेटबद्दल काय बोलणार तुम्ही, काय कमेंट करणार आहे. जर ॲग्रिगेटची साईज जर का समजा छोटी असेल तर मला सांगा तुम्ही काय काय होईल बरं का, कमेंट करा. बिगर साईज ॲग्रिगेट हॅव स्मॉलर स्पेसिफिक एरिया टू बी लुब्रिकेटेड, हेन्स ऑफर हायर वर्केबिलिटी. चला लिहा इथं काय असेल बरं का, इथं बॉक्सेस काढू. साईज वर्केबिलिटी, राईट. साईज कशी आहे, बिगर. साईज कशी आहे, स्मॉलर. बिगर साईजचे जर का असतील तर सरफेस एरिया कमी निघून येईल. सरफेस एरिया जर का कमी निघून आला तर सफिशियंट तुमच्याकडे लुब्रिकेशन आहे ना, मग तुम्हाला लुब्रिकेशन होऊन जाईल, वर्केबिलिटी जास्त निघून येईल. लक्षामध्ये, बिगर साईजचे पार्टिकल हायर वर्केबिलिटी, स्मॉलर साईजचे पार्टिकल काय, स्मॉलर साईजच्या पार्टिकलमध्ये सरफेस एरिया खूप जास्त असतो आणि तेवढी कुठे लुब्रिकेशन आपल्याकडे, वर्केबिलिटी कमी निघून. क्लिअर झालं. साईज ऑफ ॲग्रिगेट इज ऑल्सो गोइंग टू बी कवर्ड. नेक्स्ट 4 नंबर, एकदम व्यवस्थित लिहून देतो बरं, काही लक्षात ठेवा तुम्ही. पुढचं काय, ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट. ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट. आता ग्रेडिएशन आपल्याकडे दोनच असतात. कोणता, तू एक असतोय वेल ग्रेडेड आणि एक असतोय पुअरली ग्रेडेड. तो वेल ग्रेडेड असतोय, पुअरली ग्रेडेड असतो. चला मला सांग आता, भाग्येश्वरी तू सांग, भाग्येश्वरी तू सांग मला की वेल ग्रेडेडमध्ये तुला काय काय प्रॉपर्टी भेटते आणि पुअरली ग्रेडेडमध्ये तुला काय काय प्रॉपर्टी भेटते. भाग्येश्वरी सांग. वेल ग्रेडेड मध्ये चांगली वर्केबल राहील, वर्केबिलिटी पण जास्त भेटेल आणि स्ट्रेंथ पण जास्त भेटेल. स्ट्रेंथ पण जास्त. हां, आणि पुअरली ग्रेडेडमध्ये वर्केबिलिटी कमी भेटेल आणि स्ट्रेंथ पण कमी भेटेल. झालं, राईट. अशा पद्धतीने. सो इथं ग्रेडिएशन आहे, इथं वर्केबिलिटी, राईट. तर ग्रेडिएशन आहे, वर्केबिलिटी. मग चला बोला, कमेंट करा. आता ग्रेडिएशननुसार वेल ग्रेडेड वर्केबिलिटी जास्त, पुअरली ग्रेडेड
वर्कॅबिलिटी कमी. खल्लास राईट. अशा पद्धतीने दिसायला भेटत असेल. चला, मला तुम्ही कोणीतरी उत्तर द्या. जो उत्तर देईल मी समजेल रेग्युलरली अभ्यास करतोय. मला तुम्ही उत्तर द्या, कोणता ॲडमिक्चर वापरल्यानंतर वर्कॅबिलिटी वाढते? मला नाव नका सांगा पण काय वापर, काय कोणता? तुमचा आवाज माझ्यापर्यंत का पोहोचत नाही? कारण आहे त्याला काहीतरी. ठीक आहे. तो प्लास्टिसायझर कोणता? प्लास्टिसायझर. आलं लक्षात? प्लास्टिसायझर काय करत असते? स्ट्रेंथ पण वाढवतं आणि वर्कॅबिलिटी पण वाढवतं. पण रिटार्डर वर्कॅबिलिटीला वाढवत नाही, वर्कॅबिलिटीचा टाईम वाढवतो. आलं लक्षात? हे माहिती तुम्हाला. तर आता काय म्हणतोय, आता पुढचं का? आता 5 नंबर, यूज ऑफ ॲडमिक्चर. तर काय बरं का, तुम्ही काय बोलणार? सरळ प्लास्टिसायझर जर वापरला तर वर्कॅबिलिटी काय होऊन जाईल? वर्कॅबिलिटी वाढून जाते. प्लास्टिसायझर किंवा सुपर प्लास्टिसायझर सुपर प्लास्टिसायझर हे जर का तुम्ही ॲडमिक्चर वापरले तर वर्कॅबिलिटी काय होऊन जातात? वाढून जाते. अजून कोण आहे बरं का? तो बघा, प्लास्टिसायझर झाला, सुपर प्लास्टिक झाला, एअर एंट्रेनिंग ॲडमिक्चर, सुपर प्लास्टिसायझर हे 3 उदाहरणं. हे जर का तुम्ही 3 जर का ॲडमिक्चर वापरले तर तुम्हाला वर्कॅबिलिटी जास्त दिसायला भेटेल. एअर एंट्रेनिंग ॲडमिक्चरमुळे वर्कॅबिलिटी कशी वाढते तुम्हाला माहिती आहे ना? बॉल बेरिंग सारखे काम करतात ते बबल्स. त्याच्यामुळे आपल्याला काय दिसायला भेटत असते? वर्कॅबिलिटी आपल्याला दिसायला भेटत असते. झालं. पुढचं आहे आता. पुढचं आहे मिक्स प्रोपोर्शन. 6वा मिक्स प्रोपोर्शन म्हणजे काय बरं का? सो मिक्स प्रोपोर्शन म्हणजे काय? ॲग्रिगेट सिमेंट रेशो. मिक्स प्रोपोर्शन म्हणजेच काय? ॲग्रिगेट सिमेंट रेशो. चला आता कमेंट करा बरं. कमेंट करा. जर ॲग्रिगेट सिमेंट रेशो जर जास्त असेल तर काय म्हणणं आहे तुमचं? सिमेंट कमी असेल, ॲग्रिगेट जास्त असेल, सरफेस एरिया जास्त असेल, कॉन्टॅक्ट एरिया जास्त असेल, फ्रिक्शन पण काही हातपर्यंत जास्त निघून जाईल. त्या फ्रिक्शनला ओव्हरकम करण्यासाठी सिमेंटच कमी आहे. त्यामुळे काय लक्षामध्ये येतोय की जर ॲग्रिगेट सिमेंट रेशो जर का जास्त असला म्हणजे ॲग्रिगेट जास्त आहे आणि सिमेंट कमी आहे. राईट. ॲग्रिगेट जास्त आहे आणि सिमेंट कमी आहे. ती सिमेंट इतकी कमी आहे बिचारी, ती ल्युब्रिकेशन पण तेवढं करत नाही. त्यामुळे वर्कॅबिलिटी काय निघून येईल? कमी निघून येईल. याचा पण तक्ता तयार करू शकतात. काय तक्ता तयार करणार? याचा पण तक्ता तुम्ही तयार करू शकतात. काय बरं का? इथं दिसायला भेटेल तुम्हाला काय? इथं असणार आपलं ॲग्रिगेट सिमेंट रेशो. राईट. ॲग्रिगेट सिमेंट रेशो जर का समजा जास्त असला तर वर्कॅबिलिटी काय भेटती? तर वर्कॅबिलिटी आपल्याला कमी भेटती. राईट. पुढं ॲग्रिगेट सिमेंट रेशो जर का समजा कमी असेल तर सिमेंट जास्त आहे, ॲग्रिगेट कमी आहे, वर्कॅबिलिटी आपल्याला काय भेटेल? जास्त भेटेल. क्लिअर झाला पॉईंट. राईट. तर इथं लक्षात घ्या, ॲग्रिगेट सिमेंट रेशो ज्या मातीचा जास्त आहे त्याची वर्कॅबिलिटी कमी असतो त्या अशा कॉन्क्रीटला मी लिनियर कॉन्क्रीट म्हणतो. काय म्हणतो? लिनियर कॉन्क्रीट. इथं तुम्ही लिहू शकतात का कुठे? तर खाली नोट म्हणून लिहून टाका. नोट. ॲग्रिगेट सिमेंट रेशो हाय, लिनियर कॉन्क्रीट. सो लिनियर इज कॉन्क्रीट. का? ॲग्रिगेट सिमेंट रेशो जास्त असेल तर वर्कॅबिलिटी कमी असेल, लिनियर कॉन्क्रीट असेल तो. लिनियर कॉन्क्रीट पुअर कॉन्क्रीट, क्वालिटी खराब आहे असं. लिनियर कॉन्क्रीट म्हणजे काय? क्वालिटी खराब आहे त्याची. राईट. पुढचं काय असतो? ॲग्रिगेट सिमेंट रेशो नोटमध्ये लिहित आहे ना. ॲग्रिगेट सिमेंट रेशो कमी आहे, याला म्हणतो आपण रिचर कॉन्क्रीट. क्वालिटी चांगली असेल, रिचर इज अ कॉन्क्रीट. राईट. हे झालं. आता लास्ट फॅक्टर आहे तो डिस्कस करून थांबून घेऊ. राईट. लास्ट फॅक्टर कोणता? तो आहे वॉटर कंटेंट. कितवा फॅक्टर आहे? 7वा. वॉटर कंटेंटबद्दल काय डिस्कशन करायचं आहे तुम्हाला? चला, वॉटर कंटेंट. आता तुम्ही मला सांगा, कोणीतरी सांगा मला की जर आपण वॉटर कंटेंट जर का वाढवलं तर वर्कॅबिलिटीवरती काही परिणाम होईल का? तर लक्षामध्ये घ्या, वर्कॅबिलिटी ही डिपेंड करून जाते वॉटर सिमेंट रेशोवरती. जर तुम्ही फक्त पाणी वाढवलं ना, तर त्याची फ्लुडिटी वाढेल, त्याची कन्सिस्टन्सी वाढेल, पण त्याच्या वर्कॅबिलिटीवरती आपल्याला परिणाम दिसायला भेटणार नाही काहीच. सांगायचं तात्पर्य काय आहे की वर्कॅबिलिटी जर का समजा तुम्हाला बघायचं असेल, वर्कॅबिलिटीवरती काही परिणाम होणार नाही पाण्याच्या केसमध्ये. जसं की काय बरं का, चहा प्यायला आपण जातोय समजा, आपण 2 मित्र चहा प्यायला जातोय समजा, आणि त्या समोरच्या माणसाला सांगितलं मी की बाबा 2 कप चहा बनव,
आणि तो चहा बनवायला लागला. राईट, 2 कप चहा बनवायला लागला तो. आणि तिसराच कोणता तरी आपला एक मित्र आला अर्ध्यामध्ये. राईट, चहा बनवता बनवता त्या माणसाला काय म्हणणार की दादा एक काम कर, 3 कप चहा बनव, 3 कप चहा बनव. आता तो का हे बनवत असताना पाणी जर समजा फक्त पाणी जर का जास्त टाकलं त्याने तर ती चहा आपल्याला चांगली लागेल का? नाही. तर ते पाण्यासोबत त्याला दूध पण टाकावं लागेल, साखर पण ॲड करावं लागेल, बरोबर की नाही? तेव्हा जाऊन आपल्याला एकदम चांगल्या प्रकारची काय भेटेल? वर्केबिलिटी भेटेल. वर्केबिलिटी म्हणूया चहा चांगली प्रकारे भेटून देईल. राईट, सांगायचं तात्पर्य काय बरं का तुम्हाला? काय सांगायचं मला की जर तुम्हाला वर्केबिलिटी जर का वाढवायची असेल, वर्केबिलिटी जर का तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्हाला वर्केबिलिटी वाढवण्यासाठी तुम्हाला फक्त पाणी टाकून चालत नाही, तर पाण्यासोबत तुम्हाला सिमेंट पण टाकावं लागेल, तेव्हा जाऊन वर्केबिलिटी वाढेल ती. लक्षामध्ये. तर वर्केबिलिटी ही फक्त पाण्यावरती डिपेंड नाही राहणार, पाण्यासोबत सिमेंटवरती पण डिपेंड राहणार. याचा अर्थ काय? वॉटर सिमेंट रेशोवरती वर्केबिलिटी डिपेंड करते. लक्षामध्ये. जर तुम्ही एक्स्ट्राचं पाणी जर काय ॲड करत असताना तर तुम्हाला एक्स्ट्राचं सिमेंट पण ॲड करावं लागेल. राईट, नाहीतर फक्त पाणी जर काय ॲड केलं आणि दुसरं काहीच ॲड नाही केलं तुम्ही तर तुम्हाला वर्केबिलिटीवरती म्हणजे वर्केबिलिटीमध्ये काही इफेक्ट दिसायला भेटणार नाही. वर्केबिलिटीवरती काही इफेक्ट दिसायला भेटणार नाही. वर्केबिलिटी जर तुम्हाला वाढवायची असेल तर तिथेच तो इथं एक वाक्य लिहून घ्यायचं असेल ते पूर्ण वाक्य लिहून घेऊ आपण. तो काय लिहितं तुम्ही? 7वा वॉटर कंटेंट. वॉटर कंटेंट, मोर ॲडिशन ऑफ वॉटर, मोर ॲडिशन ऑफ वॉटर वॉटर हॅज नो इफेक्ट, has no effect over the workability of concrete. More addition of water has no effect over the workability of concrete. Okay, comma, it only increase consistency, fluidity. So consistency increase होईल, वर्केबिलिटीमध्ये काही दिसायला भेटणार नाही. सो इट ओनली इन्क्रीज द कन्सिस्टन्सी, कॉमा, फ्लुडिटी. हाऊएवर in order to increase the workability, workability of concrete, in order to increase the workability of concrete by addition of water, comma, cement is also required. अलगच्या पेपरात जर का विचारलं त्यांनी की वॉटर वाढल्यावर तर काय होईल बरं का, तर तुम्ही म्हणायचं नो इफेक्ट. खाली बघायचं ऑप्शनमध्ये नो इफेक्ट बघायचं. फक्त वॉटर जर वाढवलं तर नो इफेक्ट होईल बरं का, लक्षात घ्यायचं. तर नो इफेक्ट. वॉटरच्या सोबत सिमेंट पण ॲड करावं लागेल, तेव्हा जाऊन आपली वर्केबिलिटी वाढेल. तो सिमेंट इज ऑल्सो रिक्वायर्ड टू बी ॲडेड in proportion such that water cement ratio remain constant. लक्षात घ्या, आपला वॉटर सिमेंट रेशो काय असायला पाहिजे? कॉन्स्टंट राहायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला वर्केबिलिटी वाढवता येईल, काही प्रॉब्लेम नाही. वर्केबिलिटी तुम्ही वाढवू शकतात. राईट का? सिमेंटवरची तुम्हाला ज्या पद्धतीने काम करायचं आहे कॉन्क्रीटवरती त्या पद्धतीने तुम्ही काम करू शकतात. पण एक लक्षात ठेवायचं, फक्त पाणी वाढून चालणार नाही. पाणी वाढून तुम्ही कन्सिस्टन्सी वाढवून टाकणार, त्याची फ्लुडिटी वाढवून टाकणार, पण पाण्याच्या सोबत तुम्हाला इक्वल प्रोपोर्शनमध्ये काय करावं लागेल? सिमेंट पण ॲड करावं लागेल. याचा अर्थ वॉटर सिमेंट रेशो सेम ठेवून, कॉन्स्टंट ठेवून तुम्हाला वर्केबिलिटी वाढवता येईल. अशा पद्धतीची बात आपल्या लक्षामध्ये येत असते. क्लिअर झाला का पॉईंट रे? पॉईंट क्लिअर झाला? तो इथं मी थांबून घेतो. राईट, इथं थांबून घेतो, जेवण बाकी. तो गुड नाईट थांबतो रे.